दिस इज वन ऑफ माय फेवरेट स्ट्रॅटेजीज आउट देअर. त्याला बुल कॉन्डॉर म्हटलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिला शब्द आहे बुल, म्हणजे तुमचा व्ह्यू कुठला आहे, अपसाइडचा व्ह्यू आहे, आणि इथं कॉन्डॉर लिहिलेला आहे. व्हाय कॉन्डॉर, व्हॉट डू यू मीन बाय कॉन्डॉर, कुछ आयडिया? ओके, US मध्ये जी एक पर्वतरांग आहे, आपल्या इथं बघा अशी हिमालयाची पर्वतरांग आहे वरून सगळी, तशी US मध्ये त्यांच्या एक पलीकडच्या साईडला अलास्कापासून ती पर्वतरांग निघते, अगदी पेरू चिलीच्या इकडपर्यंत येते खालीपर्यंत. तर ती पर्वतरांग जी आहे तिथं एक पक्षी राहतो, त्या पक्षाचं नाव आहे कॉन्डॉर. आणि त्या कॉन्डॉरचा विंग स्पॅन जो आहे ना तो खूप मोठा आहे. ओके, त्याचं म्हणजे आपल्या इकडे गिधड कसा आहे तसाच तो ऑलमोस्ट दिसतो. हा, घार कशी आहे तशी दिसते ती, तसाच तो पक्षी दिसतो ऑलमोस्ट. पण त्याचा विंग स्पॅन जो आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे त्यानं 2 वेळा जरी पंख हलवले तरी पंखात इतकं तो पोटेन्शियल आणि हवा भरून घेतो की तो किलोमीटर जाऊ शकतो. पुन्हा त्याला हा पंख हलवायची गरज नाही, इतका मोठा विंग स्पॅन आहे त्याचा. आणि त्याचं नाव इथं कॉन्डॉर दिलेलं आहे. व्हाय इज दिस सो? कारण इथं ह्या पर्टिक्युलर पोर्शनला आपण जर त्याचं धड म्हटलं, त्याचा काय म्हणतो आपण त्याला, शरीर भाग जर म्हटलं, हा, तर हा जो विंग स्पॅन आहे ना इकडे, हा कॉन्स्टंटली असाच राहतो, लोअर साईडला सुद्धा आणि हायर साईडला सुद्धा, अप्पर साईडला सुद्धा. मार्केट किती अपसाईडला जाऊ द्या, एक तर तुम्हाला टोटल कम्प्लीट प्रॉफिट होईल, किंवा जेवढा लॉस व्हायचा आहे ना, 1300 रुपयांचा काहीतरी लॉस दिलेला आहे तेवढाच लॉस होईल.